जर 14 जुलै मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला आम्हाला उभं राहायचं नाही, पण फुकट सगळे हे मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, 288 पैकी एकही सीट कोणाच लागू देणार नाही, फक्त मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाचं सरकार आहे आमचं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो। एकमेव राष्ट्र आहे आपलं हे संविधानावर चालतं। इथं प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा, जगण्याचा, सगळं करण्याचा अधिकार, आंदोलन करण्याचा, कोणी उपोषण करते त्याला आमचा विरोध नाही, पण जे टार्गेट करते की मराठा आरक्षणाला टार्गेट करते, आमचं सरकारशी भांडण आहे, आमचं या लोकांशी भांडण नाही। आम्ही यांना कधी हेच नाही केलं ना, त्यांनी पण सरकारशी भांडावं, पण ते काय व्हायला ते मराठा आरक्षण किंवा जरांगे पाटील यांना टार्गेट करतात, तर ते कृपया त्यांनी करू नये। तुम्ही सरकारला जरूर भांडा, आम्ही सरकारला मांडणार आहे आणि सरकारनं नाही दिलं 13 जुलैपर्यंत तर आमच्या मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे 13 जुलैपर्यंत थांबा, तुम्हाला खासदारकीत दाखवून दिलेले आहे, विधानसभा बाकी आहे। 14 जुलै तुम्हाला सांगतो सर, जर 14 जुलै मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला आम्हाला उभं राहायचं नाही, पण फुकट सगळे हे मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, 288 पैकी एकही सीट कोणाच लागू देणार नाही, फक्त मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाचं सरकार आहे आमचं। की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मी धनगर आरक्षणाच्या बाजूने म्हणजे आंदोलन करील, मुस्लिम आरक्षण आमचं बघा ना, म्हणजे आमचंच अजून फाटेल आहे, पण आम्ही तरी लोकांचा विचार करतोय, मुस्लिम बांधवाचा, धनगर बांधवाचा। पण हे लक्ष्मण हाके हे जे व्यक्ती आहे हे धनगर समाजातून येते, माझं असं माहिती, म्हणजे त्यांनी हे जे धनगर बांधवाचं आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे त्यालाही ते विरोध करते। बऱ्याच धनगर बांधवांनी आम्हाला सांगितलं की हे आमच्या समाजाचे असून हे जे तुम्ही लढा लढतेत आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, पण हे जे करते याला आमचा विरोध आहे, असं धनगर बांधवांनी आम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजे बघा तुम्ही एक काहीतरी हा स्टंट मला वाटतोय, पण मी सरकारला विनंती करतो, तुम्ही जो हा राजकीय स्टंट आम्हाला वाटतोय हे सर्व मराठ्यांच्या लक्षात यायला, आणि तुम्ही जेवढा त्रास मनोज जरांगे पाटलाला देताय होईल तेवढा समाज आहे ना जागृत होतोय, पाठीशी उभा राहतोय। आज आम्ही सगळे दौरे आम्ही 10-11 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलाचे दौरे पाहतो। आमच्या रॅलीला सर कडे करायला मुस्लिम बांधव असतात, पाणी वाटायला मुस्लिम बांधव असतात, आमच्या गाड्या खराब झाल्या तर आमच्या फुकटमध्ये आमच्या गाड्या टायर पंक्चर, दलित बांधव आमच्या याला येतात, ख्रिश्चन बांधव आले, बंजारा बांधव आले। अहो काय तो एक समाज केला ग्रामीण भागामध्ये, अगोदर इतके वाद होते पण आज गुन्हे गोविंदांना नांदायला हे यांना बघवलं जायना झालं। या सरकारला सांगतो हे लोक सगळे जाती धर्माचे तुमच्या जर मागे लागले तर रिकाम राहील, तुमचे डिपॉझिट बी जप्त होईल, इतकी बेकार परिस्थिती होईल। कशा पद्धतीचं नियोजन आहे? 13 तारखेला जी मनोज दादाची रॅली आहे त्या रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांना तसंच सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की आपण लाखोच्या संख्येने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ चौक छत्रपती संभाजीनगर येथून क्रांती चौक येथे जी महारॅली निघणार आहे यामध्ये सहभागी व्हावं, आणि आम्ही सुद्धा सर्व मावळे गावोगावी जाऊन सर्व गावागावात मिटिंग लावून आम्ही सर्वांची जनजागृती करणार आहोत। पण लक्ष्मण हाके उपोषणाला बसलात, ते म्हणतात की यांना ओबीसीतून देऊ नका, वेगळं द्या। लक्ष्मण हाके यांचं जे उपोषण चालू आहे हे उपोषण त्यांचं ओबीसी बचाव हे उपोषण चालू आहे, आणि आमचं जे आमचं मनोज दादाचा जो लढा चालू आहे हा लढा मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करा। आम्ही ओबीसी आहोत, फक्त आम्हाला ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांचे सगळे सोयरे त्या कुणबीमध्ये यावे यासाठी शासनाने जो JR काढावा अशी मागणी पाटलांनी केलेली आहे, आणि त्या मागणीसाठी सरकार स्वतः ती मागणी मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः पाटलांना आश्वासित केलेलं आहे। शिष्टमंडळ त्यांना सुद्धा जाऊन भेटलंय जरांगे पाटला? नाही, आता शिष्टमंडळाचं ते कामच आहे, जिथं ते शेवटी वडिलाची भूमिका राबवत आहे, जिथं ज्या मागण्या असतील त्या शिष्टमंडळाने तिथं जाऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन ते त्यांचं कामच आहे। जरांगे पाटलाकडे सुद्धा शिष्टमंडळच आलं होतं आणि त्या उपोषणाच्या ठिकाणी सुद्धा जाण्याचं काम हे सरकारचंच आहे असं आम्हाला वाटतं। मग काय 13 जुलैचं जे अल्टिमेटम दिलं तोपर्यंत सरकार आरक्षण असं वाटतं का? 13 जुलैपर्यंत सरकार सगळे सोयऱ्यांचा JR काढेल असं आम्हाला खात्री आहे, आणि जर सगळे सोयऱ्याची JR काढला नाही तर जरांगे पाटील जे सांगतील तीच दिशा सर्व मराठा समाज
अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. नाही, मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचंय